कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. श्रोतृहो नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 3 आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आपण आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 3. ॲडव्होकेट चक्रधर गलांडे बाहेर पडले ते खुशीतच. पण ती खुशी फार दिवस टिकली नाही. ॲडव्होकेट चक्रधर गलांडे आपल्या पराक्रमाचे गोडवे पुन्हा पुन्हा राधाला ऐकवीत होते. विशेष करून पुरुष आपल्या पत्नीला पराक्रमाचे रंगवून रंगवून गोष्टी सांगण्यात पटाईत असतात. त्यांना असे भासवायचे असते, की तू माझ्याशी लग्न केलंयस, ते एका कर्तबगार, शूर, धाडशी, हुशार, चतुर माणसाशी लग्न केलेलं आहेस. हा बोलण्याचा, सांगण्याचा रोग सरळ होता. मी श्रीधरला असा घेतला, असा बोललो, आज सोडतो की काय? शेवटी मी वकील आहे. बोलण्यात कुणाला ऐकतो का? युक्तिवाद त्याच्या बापापाशी सुद्धा केला. घाबरला, गयावया केली, सोडला. नाहीतर तुडवलं असता ना त्याला. नवऱ्याच्या या रोजच्या रतिबानं राधा बिचारी सुखावली होती. मनोमन ती नवऱ्याला दिवसातून 10-10 हात जोडत होती. कौतुक करीत होती. नाजूक विषयातून सुटल्याचा आनंद झाला होता. आनंद, आनंद झाला होता. आता ही ॲडव्होकेट चक्रधर गालांडे आपल्या कर्तबगारीचे पोवाडे गात होते आणि हातात बॅग घेऊन मंजुश्री पुढं उभी होती. "पप्पा, मम्मी, बॅग पहा. बॅगेत एकही पैसा नाही. एक ड्रेस आहे. तो माझ्या मावशीनं मला वाढदिवसादिनी दिलेली भेट आहे. अंगावरचा सलवार कुर्ताही माझ्या मैत्रिणीनं शिवलेला आहे. तुमच्या कमाईचा एकही दागदागिना, कपडा-लत्ता मी घेतलेला नाही." दोघंही तिच्याकडे डोळे पाडून पाहत होते. "मी निघालेले आहे." अत्यंत शांतपणे मंजुश्री बोलली. विचारांती तिचे बोल शांततेने बोलले जातात. "कुठं निघालीस?" "श्रीधरकडे." "कोण हा श्रीधर?" "मला वाटतं पप्पा हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. श्रीधरच्या घरी तुम्ही पिता म्हणून गेला होता, पण वागलात गुंडासारखे. त्यामुळं श्रीधर तुम्हाला आठवणार नाही." ॲडव्होकेट चक्रधर गोंधळून गेले. काय बोलावे ते त्यांना सुचेना. तेवढ्यात राधा बोलली, "हे बघ, ते तुझ्या भल्यासाठीच गेले होतं ते. मुलीच्या भल्यासाठी बाप गेला होता, पण वागले गुंडासारखे." "मंजुश्री." "मम्मी, आजवर मंजू म्हणायचीस, आज मंजुश्री म्हणालीस. तू यांना गुंड म्हटलेलं चालतं, आ? अगं विचारा ना त्यांना, कसे वागले ते? मला अंधारात ठेवून गेलेत, कारण मी तुमचे ऐकणार नाही. गेलात ते गेलात आणि दमदाटी करून आलात. पण शेवटी हे सारं तुझ्या भविष्यासाठीच गं. भविष्य? स्वतःचं भविष्य स्वतःच्या हातात नसतं. जन्म दिला याचा अर्थ मुलांचं भविष्याची मक्तेदारी आई-वडिलांची असे नाही. तुम्ही माझ्या भविष्याचा काय विचार करणार हो? माझे विचार वेगळे, माझा पिंड वेगळा, माझं कार्य वेगळं." "मंजू, तू फारच बोलू लागलीस गं. तुमच्यामुळे श्रीधरला स्वतःहून भेटले होते मी. तुम्हाला हे मी सांगितलं होतं. तुम्हाला अंधारात ठेवलेलं नव्हतं. पण तुम्ही तुम्ही मला अंधारात ठेवलं. उलट जाऊन वाईट वागलात. फार, फार वाईट वागलात. अगं झालं गेलं आपण विसरून जाऊ आणि आणि वाहणारी जखम घेऊन आयुष्यभर जगू. असंच ना?" हे बघा, ते ते मला शक्य नाही. यापूर्वी श्रीधर सोबत राहण्याचा मी निर्णय केला नव्हता. हो, हा नाच्या सीमेवर होता. पण तुम्ही मला हाच्या कोर्टात घेऊन स्वतःच ढकललेला आहे. आता माझा निर्णय झालेला आहे.
हे बघ, तुला पश्चाताप होईल. तुम्हाला दोष देणार नाही मी. याचा अर्थ मी निघाले. मंजू, हे पहा, भावनेचे बंध केव्हाच तुटले आहेत. मीहून माझा मार्ग निवडलेला आहे. हे बघ, या घराची पायरी चढू देणार नाही मी तुला. माझं घर उभं उभं राहिलंय, तर तुमचं मी स्वागतच करीन. मंजुश्री पप्पांच्या पायाजवळ वाकली. त्यांनी तोंड फिरवलं. राधाची स्थिती वेड्यासारखी झाली होती. आईचं हृदय वाहत होतं. डोळ्यांच्या धारा थांबत नव्हत्या. मंजुश्री तिच्या पायाजवळ वाकली, तेव्हा तिला छातीशी कवटाळलं. हंबरडा ओठाड नाही कोंडू शकली. मंजुश्री, तू असं घर सोडून यायला नको होतंस. श्रीधरचं वाक्य मंजुश्रीला खटकलं. खरं तर त्याला केवढा आनंद व्हायला हवा होता. हे बघ, समाजाचे आपण घटक असतो. आपल्यासारख्या अनेकांच्या सहभागाने समाज तयार होतो. या समाजाची काही वैशिष्ट्ये असतात, परंपरा असतात, नीती-नियम असतात. श्रीधर आणखी पुढे बोलत राहिला. पण ही वेळ बोलण्याची नव्हती. आधाराची होती, प्रेमानं स्वागताची होती. "तू बोलतच राहणार आहेस का?" ती मध्येच म्हणाली. "अ, काही काही गोष्टी त्या वेळी सांगाव्या लागतात. मी आता त्या मानसिकतेत नाही." "बस, बस." तो थंडपणे म्हणाला. मंजुश्रीला तिच्या वागण्याने आश्चर्य वाटले. कारण दुसरं कोणी असतं तर त्याने तिला कडकडून मिठी मारून तिचं स्वागत केलं असतं. सर्वांग चुंबत राहिला असता. सारा अवकाश कवेत आल्यानं तो बेहोश झाला असता. मंजुश्री शेजारी बॅग ठेवून खुर्चीत बसली. मंजुश्री, समाजाच्या परंपरा मोडल्या तर समाजात चर्चा होते. अनिष्ट प्रथा, परंपरा आपण मोडण्यासाठी काम करणार आहोत. पण त्या हळुवारपणे. मी इथं येण्यात काही चूक केली आहे का रे? लग्नाशिवाय आपण दोघं एकत्र राहणं, लग्नाशिवाय? मी इथं आले नसते तर माझं लग्न तुझ्याशी झालं असतं? मंजू, हे बघ, जे तुम्हाला दम देतात, ते संमती देणार आहेत का? आपण त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्या दृष्टीने समाजसेवा अभद्र घटना आहे. समाजसेवेचं वृत्त सोडणार आहात तुम्ही माझ्यासाठी? तो बोलला नाही. ती खंबीरपणे म्हणाली, "मी इथं राहणार आहे. लग्न केव्हा करायचं, कोणत्या पद्धतीनं करायचं, हे तुझं तू ठरव." श्रीधर काही बोलला नाही. त्याने आपले भराभरा आटोपले आणि जाताना म्हणाला, मला कामाला गेलं पाहिजे. आज साहित्य आहे. तू स्वयंपाक कर, जेवण जेवून घे. 7 पर्यंत मी येतो." तो घाईघाईत निघाला. आज गेलंच पाहिजे का? हो, गेलं पाहिजे. नियमाप्रमाणे गेलं पाहिजे. रजेचा अर्ज नाही, महत्वाची मीटिंग आहे. मला गेलंच पाहिजे. तो बाहेर पडला. मोटरसायकलवर बसला आणि निघून गेला. मंजुश्री मटकन खुर्चीवर बसली. दोन्ही तळव्यांनी तोंड झाकलं. उगाचच चेहरा चोळला. डोळे मिटून बराच वेळ खुर्चीत रेलून बसली. ती बसली म्हणून विचार शांत बसले नव्हते. मन शांत बसलेलं नव्हतं. उलट माणूस शांत असतो तेव्हा मन वारेमाप पळत असतं. खिदळत असतं, वाकोल्या दाखवत असतं. नको नको ते पाहत असतं. मंजुश्री शांत बसली. मन विचारात गुंतलं होतं. कोण हा श्रीधर? माणसासारखा माणूस. ओळख नाही, त्याच्याविषयी ऐकून माहिती नाही. पाहत नाही, कसा काळजात बसला त्याला कारणच नाही. बरं, आता आपणहून त्याच्या चरणी आलो, तर हा बहाद्दर दूर. चुकलं तर नाही ना? चूक लक्षात लवकर येत नाही.
त्या क्षणी चूक लक्षात आली तर दुरुस्तीला संधी असते. अजूनही संधी आहे. लग्न झालेलं नाही, स्पर्श नाही, स्वप्न नाही. अजूनही परत फिरता येईल. काय अवघड आहे? कदाचित पप्पा चिडतील, रागवतील. मम्मी मम्मी रागवणं शक्य आहे का? आईच्या न्यायालयात सर्व गुन्ह्यांना माफी असते. दिलं घर नाही तोवर व्यालं घर सोडू नये माणसानं. दिलं घर नाही तोवर व्यालं घर सोडू नये माणसानं. मुलींनी तर मुळीच नाही. तरुण मुलींनी तर नाहीच नाही. फार, फार मोठी चूक करून बसलो होतो. जन्म दिला, पालनपोषण केलं, शब्द दिले, विचार दिले, ज्ञान दिलं त्यांना त्यांना सोडून फार, फार मोठी चूक केली होती. ज्या नाळेनं अन्न दिलं तीच नाळ तोडून निघालो होतो. तारुण्य. या वयात मागचा पुढचा विचार नसतोच का? निर्णय घेण्यात घाई होते का? माणसं ओळखण्यात चूक होते का? 20-21 वर्ष साथ सोबत करणारे आई-वडील एवढे पोरके का वाटतात? आणि काही अल्प काळात सर्वस्व अर्पण करून दुसऱ्याचे का होतात? मंजुश्रीचं डोकं ठणकत होतं. फार मोठी चूक झाल्याची जाणीव झाली होती. पायरी सोडताना आणि त्यापूर्वीचे सारे तिचे शब्द तिला आठवले. किती कृतज्ञपणे वागले याचा खेद झाला होता. खरं तर खेद करण्याची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच चौफेर विचार झाला पाहिजे. पण अंध माणसांना नाही दिसत. डोक्यात एकच असतं, माझंच खरं. डोळ्यातील पाण्याला बांध घालता येत नाही, ते केव्हाच गालावर ओघळले होते. त्या पाण्यात मायेची ममता होती, वात्सल्य होतं. आता या अश्रूंचा सन्मान राखणं एवढाच उपाय होता. चूक कोणाकडून होत नाही. चुकतो तो माणूस. चुकत नाही तो देव. देव होणं शक्यच नाही. पण चूक दुरुस्त करून माणसातला माणूस होण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. ती नैतिक जबाबदारी असते. मंजुश्रीला आता सारा पश्चाताप झाला होता. पश्चातापाइतकी मोठी शिक्षा जगाच्या न्यायालयात नाही. अधिक होरपळून स्वतःचं अस्तित्व तिला जाळून घ्यायचं नव्हतं. ती उठली. निर्णयाने उठली. निर्णयाला पर्याय नव्हता. विश्वासाठिकाणी लागल्याचा डागाची मोठी वेदना असते. नुकतीच ती आली होती. सहर्ष स्वागत व्हायला हवं होतं. आल्या आल्याच प्रश्नात टाकणारा प्रश्न. हा प्रश्न भविष्याचा प्रश्न होण्याऐवजी त्या प्रश्नाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणं शहाणपणाचं ठरणार होतं. शहाणपण माणसाला सतत सहकार्य करतं असं नाही. ती उठली, निघाली. कायमची. रामराम करून निघाली. जिथं तिथं फुलं पाहिली, तिथंच काटेच काटे होते. आजवर भोपळीच्या काट्यांना घाबरणाऱ्या बाबळेचं, बोरीचे काटे पाहून तिला चक्कर आली, तर नवल नव्हतं. वाऱ्यावर सोडून गेला. म्हणाला कसा, मला कामावर गेलं पाहिजे. समाजाच्या परंपरा मोडल्या तर चर्चा होते. लग्नाशिवाय एकत्र राहणं. ती तशा अवस्थेतही स्वतःशी हसली. प्रेमाची कदर नाही, त्यागाला किंमत नाही. केवळ समाजसेवा. मुंजा राहून समाजसेवा कर. जीवनात दुसरं काही नको. समाधान समाजसेवेत, मृत्यूनंतर थडग. वर्षातून एक दिवस एक हार आणि एक फूल. रडणारे कोणी नाही, वारसदार नाही. ती निघाली. सहजच तिची नजर टेबलावरच्या फाईलवर पडली. कसली फाईल? पुन्हा जिज्ञासा. या जिज्ञेसेनं वैर केलं. पायपीट करीत विक्षिप्त माणसाचा शोध घेत इथवर आली. काय मिळवलं हे पाहता हरवल्याचा आकडा मोठा ठरला. तरीही जिज्ञासा. जिज्ञासा ही शोधाची जननी असते.
जिज्ञासा विचारांची जन्मदात्री असते. माणूस या जिज्ञेसेने स्वतःचं जीवन सुखद करू शकतो. अनेक शोधांचे मातृत्व जिज्ञेसेकडे असे. तिने फाईलचे कव्हर उघडले, पाहिले सर्टिफिकेट होते. MBAचे फर्स्ट क्लास, विशेष योग्यता, युनिव्हर्सिटीत फर्स्ट, मेंदूची संवेदन केंद्र कामाला लागली. युनिव्हर्सिटीत फर्स्ट, विशेष योग्यता, बुद्धिवंत, खरंच बुद्धिवंत. हा माणूस विक्षिप्त नाही. हा माणूस खरंच बुद्धिवंत आहे. तिनं दुसरं पान उघडलं. बुद्धीचं तेज त्या पानावरच होतं. ऑल इंडिया वक्तृत्व स्पर्धा, खुला गट. इंडियामध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट. सर्टिफिकेट अनेक. प्रत्येक ठिकाणी श्रेणी पहिली. फर्स्ट, फर्स्ट, फर्स्ट क्लास. खरंच माणूस फर्स्ट क्लास होता. ती बसली. बुद्धिवंत माणसं विक्षिप्त असतात का? विचारी माणसाचं स्वतःचं व्यवहार जमत नाहीत का त्यांना? विचारी माणसांना स्वतःचा व्यवहार जमत नाही का? जगाचा संसार करणारे स्वतःचा संसार करू शकत नाहीत का? असामान्य माणसात व्यवहारी माणूस नसतो का? लाखोचा विचार करणारा आपल्या जवळच्या माणसाकडे लक्ष देऊ शकत नाही का? का? आणि का? या चक्रव्यूहाला उत्तराचा मार्ग नाही का? आणि नसेल तर तो का नाही? सर्वसामान्य माणसांचं जीवन केवळ स्वतःपुरतं मर्यादित असतं. असामान्य माणसं इतरांसाठी जन्माला येतात. त्यांना स्वतःचा विचार कसा असेल? तिचं लक्ष समोरच्या कपाटाकडे गेलं. मोठे-मोठे ग्रंथ, कथा, कादंबऱ्या की संदर्भ ग्रंथ. जन्मा आली जिज्ञासा तिला कपाटापर्यंत घेऊन आली. एक पुस्तक काढलं. महात्मा गांधी विचारदर्शन. दुसरं, लोकमान्य टिळकांचे चरित्र. तिसरं, महात्मा फुले जीवन यात्रा. चौथं, विवेकानंद. पाचवे, सुभाषचंद्र बोस. सहावे, सारे सारे महात्मा कपाटात होते. या महात्म्यांच्या दुधावर श्रीधर पोसला जात होता. समाजसेवेचं बाळकडू त्यांनीच पाजलं असावं. असामान्य माणसाला खादी, पायजामा, शर्ट यांनीच परिधान केला असावा आणि समाजसेवेचा वसा त्यांनीच दिला असावा. मोठा माणूस, खूप मोठा माणूस, माणसांच्या गर्दीतला मोठा माणूस, वेगळा माणूस. अशी माणसं खूप कमी. अशा माणसावरच समाजाची प्रगती, व्यक्तिंचा विकास. महात्मा फुलेंनी शाळा सुरू केल्या नसत्या तर, सावित्रीबाईंनी साथ दिली नसती तर, कस्तुरबाने गांधींना वकिली करण्याचा आग्रह धरला असता तर, जिजाऊंनी शिवरायांना मोगलांच्या पदरी नोकरीचा आग्रह धरला असता तर, तर स्वतःचीच लाज तिला वाटली, कीव आली. अमृत वृक्षाला आपण ओळखलं नाही. चंदनाचं झाड आपणाला उमगलं नाही. ती आवेशाने उठली, आत गेली. नवा उत्साह होता. नजरेत खरी दृष्टी होती. तिनं किचनभर नजर फिरवली. वस्तू जिथल्या तिथं स्वच्छता कौतुक करायला लावणारी. भूक नव्हती, पोटात अन्न नव्हतं, तरीही समाधानाने पोट भरलेलं. तरीही तिनं चहा करण्याचं ठरवलं. वस्तू हाताला मिळाल्या, चहा तयार झाला, घेतला. नवी तरतरी आली. आवरावर करण्याची इच्छा झाली, पण तशी तशी संधीच नव्हती. घर स्वच्छ होतं, टापटीप होतं. तिनं स्वतःभोवती गिरकी घेतली आणि स्वतःशीच गुणगुणत राहिली. कसा वेळ घालवावा हा प्रश्न होता. काय करावं ते सुचत नव्हतं. ती बेडरूममध्ये गेली. 2 उश्या डोक्याखाली घेतल्या. आडवी झाली. डोळे मिटले. आज आयुष्यातली पहिली वेळ एकटेपणाची होती. त्यात जागा नवी, वातावरण नवं,
आपोआपच ती खोली खोल, खोल वातावरणाने मन स्वैर झालं. भूतकाळात त्याने झेप घेतली. आठवत होते त्या वेळेपासूनची माणसं सभोवताली दिसू लागली. 5-6 वर्षाचं वय असेल, त्यावेळी ती रहमतपुरात होती. कौलारू घर, समोर अंगण, तुळशी वृंदावन, आजी-आजोबांच्या मायेची ऊब. सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात आजोबांच्या मायेची ऊब मिळत होती. आजोबा, हरिभक्त परायण, मारुती बुवा, पूर्ण धार्मिक वृत्तीचे होते. कपाळी गंध, अबीर, अंगावर स्वच्छ धोतर, शर्ट, डोक्यावर फेटा, गळ्यात तुळशीच्या माळा आणि तोंडी तोंडी हरिनाम, पांडुरंग हरी वासुदेव हरी. त्यांची सकाळ भल्यापाठी सुरू होई. देवपूजा, मग मोठ्या मोठ्या ग्रंथांचं वाचन, दुधाचा ग्लास, मग मंजुश्रीसाठी मांडी. आजी, सोनाई, सोनं होतं. पिवळं, पिवळी धम्मक आजी. विधभर काटाचे अंगवर लुगडे. गौरीसारखी दिसायची म्हातारी. बोलणं पोट भरून, देणं मोकळ्या हातानं. त्यामुळं त्यामुळं पुऱ्या रहमतपूरची आई. गोष्ट सांगण्यात एक नंबर. कुठं-कुठं ऐकल्या होत्या गोष्टी तिनं सांगता येत नाही. वाचता, लिहिता येत नव्हतं. पण महाभारत, रामायणातील एकूण एक गोष्ट पाठ. किती गोष्टी तिला येत आणि सांगायचीही अगदी रंगवून, रंगवून. ऐकणारा देहभान विसरायचा. सकाळी आजोबांची मांडी तर संध्याकाळी आजीची कूस. मंजुश्री अशा वातावरणात वाढत होती. ॲडव्होकेट चक्रधर त्यावेळी साताऱ्यात नुकतेच प्रॅक्टिस करत होते. ॲडव्होकेट मनोहरपंत भागवत यांच्याकडे ते असिस्टंट होते. सोमवारी सातारला जात आणि शनिवारी येत. मंजुश्रीचे लाड, हौस आजोबा-आजींच्याकडेच. मंजुश्रीला आजी-आजोबांची खूप आवडायची. मारुतीबुवा आणि चक्रधर जवळ-जवळ बसले आहेत. त्यांच्यात चर्चा होती. असे प्रसंग मंजुश्रीला आठवत नव्हते. व्यवसायाचे कारण असू की विसंगवाद असो. ॲडव्होकेट चक्रधर यांनी रहमतपूर सोडलं. मंजुश्रीचे सातारा हेच गाव झालं. शुक्रवार पेठेत भाड्याचं घर, तर भवानी विद्यालयात ही शाळा. नवा गाव, नवी शाळा, नवे घर, नवी माणसं, नवी मैत्रिणी, नवे नवे आणि काळाबरोबर रहमतपूरचे हिरवे शिवार, बडबडून बोलणारी माणसं, सोनाई आजी, हरिभक्त परायण मारुती बुवा. सारं, सारंच पुसट होत गेलं. रोपटं उपटून दुसऱ्या ठिकाणी लावलं, की काही काळ हिरमुसतं, सुकतं. पण पुढचं मिळाल्या मातीत पुन्हा पाय पसरत राहतं. आल्या-आल्या पैलवान पाहुण्याकडून कधी-कधी तुटक माहिती कानावर पडे. हरिभक्त परायण मारुती बुवा देव माणूस होता. लांडी-लबाडी त्याला मान्य नव्हती. कीर्तन प्रवचनातून प्रबोधन करणाऱ्या ह्या माणसाला खोट्याची वकिली चक्रधरांनी करू नये असं वाटे. तर चक्रधर दुसऱ्या टोकाला होता. वकिली हा व्यवसाय आहे. येणारा गिराईक आपलं, खून करणाराही आपला. त्याला वाचवणं हा धर्म. त्यामुळं माता-पिता पुत्रात जमत नव्हतं. व्यवसायाचं निमित्त चक्रधरांनी घर सोडलं ते सोडलंच. बाप-लेकाचा साधा पुन्हा कधी सांधा जुळला नाही. रहमतपूरला पुढे 2 वेळा गेल्याचं राजश्रीला आठवे. एकदा आजी गेली तेव्हा, दुसऱ्यांदा मारुती बुवा गेले तेव्हा. हरिभक्त परायण मारुती बुवा गेले तेव्हा किती गर्दी. माणसांची जत्रा. जो तो हळहळत होता. देव माणूस समाजासाठी जगला. खरा साधू, खरा भगवंत. पण चक्रधराच्या डोळ्यात पाणी राहिलं नाही, पाहिलं नाही. राधा खूप रडली. ओठ दाताखाली धरून धरून ती धुमसत होती. बाकी माणसं रडत, अश्रू ढाळत गोडवे गात होती. पण राधा राधा हंबरडा कोंडत घुमत होती. मंजुश्रीला त्यावेळी बऱ्यापैकी कळत होतं. त्यावेळी तिला अर्थ उमजला नाही. तरी ती अशी मोठी होत गेली.
आणि कानावर माहिती येत गेली तसा अर्थ कळत गेला. पण आजवर ती कोणाशी या विषयावर बोलली नव्हती. आपलं शिक्षण, छंद या कक्षेबाहेर विचार करण्याचं नव्हतं. एवढं मात्र खरं. पप्पांचं काहीतरी चुकलं होतं, हे तिला सारखं-सारखं वाटत होतं. चक्रधरांनी आपल्या व्यवसायात पुढं चांगलं बस्तान बसवलं. स्वतःचं प्रॅक्टिस सुरू केलं. ॲडव्होकेट भागवतांचे मार्गदर्शन योग्य मिळालं होतं. त्यांचा उपयोग होत होता. पैसा मिळत होता, बंगला उभा राहिला, गाडी आली, चैन वाढली. बाहेरच्या विश्वाची गरज नव्हती. गरज केव्हा निर्माण होते? जेव्हा इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येते. शेजारी-पाजारी, गल्ल्या, कॉलनी, समाज, राज्य, राष्ट्र याची गरज वाटते, तेव्हा आपण गरजेपोटी त्यांच्याविषयी सहानुभूती, मदत, सहकार्य, सहभाग वाढवत असतो. पैशाने सर्व काही मिळत होतं. लग्नकार्य, मयत असे प्रसंग आजवर कुटुंबात नव्हते. त्यामुळे चार भिंतीबाहेरचा साधा विचार नव्हता. मंजुश्रीला मैत्रिणी होत्या, पण तिच्याच श्रेणीतल्या. रस्त्याने चालताना नाकाला रुमाल लावणाऱ्या आणि उगाचच खुदू-खुदू हसणाऱ्या. "अय्या! इश्श!" हे त्यांच्या जिव्हाळ्याचे शब्द. 72 इंच टीव्ही घेतला, हं, मसुरीला ट्रिप जाणार आहे, 1.5 कोटीचा फ्लॅट बुक केला, 25 तोळ्याचा हार बनवायला टाकला. ही त्यांची चर्चा. समाज, दुःख, दारिद्र्य, वेदना, उपासमार, घाम यांच्याशी त्यांचा काडीचाही संबंध नाही. आणि कसा असणार? घरात कॉम्प्युटर आहे, बाहेर कानाला मोबाईल आणि चित्रपटातील तारकांचे अनुकरण. कशाला जगाची चिंता? मंजुश्री कितीतरी वेळ स्वतःच्या आजवरच्या जीवनात हरवून गेली होती. बाहेर बाहेर कुणीतरी आल्याची चाहूल लागली, ती पटकन उठली, बाहेर आली. श्रीधर उशिरा येईल म्हटला होता, पण पण तोच आला होता. बरोबर मोठा बॉक्स होता. तो बॉक्स घेऊन आला. बॉक्स खोलून बघ,